कुरुंदवाड नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचाराला सुरुवात केली आहे। या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संदेश तेवरट्टी तसेच पद्मा शिरीष जोशी यांनी घर टू घर प्रचाराला सुरुवात केली आहे। संदेश तेवरट्टी यांचे प्रभागात चांगले सामाजिक कार्य आहे, त्यामुळे त्यांनी निवडणुकीत सामोरे जात असून दुसरे उमेदवार प्रज्ञा जोशी याही प्रभागात सर्वपरिचित आहेत। यावेळी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार समीरा जोशी, संदेश तेवरट्टी, प्रज्ञा जोशी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी आम्ही सर्वजण एक संघ राहून भाजपचे उमेदवार निवडून आणणारच असं बबलू उर्फ अभिजित पवार यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 1 मध्ये काल आम्ही या ठिकाणी फेरी काढली, तिथे सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। प्रभाग 2 मधली आज फेरी या ठिकाणी निघत आहे। प्रभाग 2 मध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। प्रभाग 3 मध्ये तर आमच्या फेरीसाठी सुमारे 500 नागरिकांची उपस्थिती होती। 500 नागरिकांनी जरी एक मत आणलं आणि स्वतःचं मत जरी दिलं तर निश्चित रूपाने त्या प्रभागातल्या विजयी होणाऱ्या या दोन्ही सीटा आमच्या आहेत। त्याच पद्धतीने 4 मध्ये सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। प्रभाग 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, सर्वच प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या निश्चित रूपाने विजयी होतील। कुरुंदवाड शहरात रखडलेली कामे असतील, खास करून पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही निश्चित रूपाने आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्या माध्यमातून निश्चित रूपाने ती पूर्ण करू आणि विकासासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहू। कोणत्याही प्रकारची नाराजी या ठिकाणी नाही, हे आम्ही या ठिकाणी नमूद करतो। यावेळी संदेश तेवरट्टी यांनी आम्हाला प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आमच्या विजयात काहीच अडचण नाही। वार्डाच्या पूर्ण विकासासाठी रखडलेली कामं असतील, काही बी कामं करण्यासाठी पण नगरसेवक उभारलेला आहे, तरी प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यावी। प्रचारात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मला सांगू वाटते की तरुणांना भाजपाने जो दिलेला आहे संधी, त्या संधीचं आता सोनं करायची वेळ आलेली आहे। तर कुरुंदवाडकरांना माझं अभिवादन आहे की सर्वांनी निवडून द्यावं। त्यावेळी तीनही उमेदवारांनी प्रभागाचा विकास तसेच सर्वसामान्य मतदार जनतेचे प्रश्न सोडवू, पाणी पुरवठा तसेच अनेक काम मार्गी लावण्याचं आश्वासन मतदारांना प्रचारावेळी दिले। यावेळी मतदारांनी प्रतिसाद देत त्यांचे ठिकठिकाणी औक्षण केले। यावेळी भाजपचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होते। अशाच अपडेटसाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।